नमस्कार 12th स्टँडर्ड ऑल फॅकल्टीज स्टुडंट्स. आरशातील स्त्री हिरा बनसोडे यांच्या कवितेतील अभिव्यक्ती बघायचंय की आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद म्हणजे आपल्याच प्रतिबिंबाशी आपण केलेला संवाद. आता यामध्ये ही प्रस्तावना दिलेली आहे. यात आपण या क्वेश्चन मधलंच थोडेसे वाक्य घेऊन प्रस्तावना पूर्ण करू शकतो. आता स्त्रीशी केलेला हा संवाद म्हणजे स्वतःशीच स्वतःच्याच प्रतिबिंबाशी केलेला सार्थ संवाद आहे. आता ही स्त्री सहज आरशासमोर उभी राहून आपलं प्रतिबिंब बघतीये आणि स्त्रीच्या मनातील गतकाळातल्या म्हणजे भूतकाळातल्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्ही देखील एखाद्या वेळेस उभा राहिलात तर तुम्हाला अरे आपण एवढं मोठं झालो का असा प्रश्न निर्माण होतो. आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला अंतरीचे सुंदर पूर्वरंग हळूहळू उलगडून दाखवतीये. ती म्हणते तू चैतन्यमयी बालिका होतीस, म्हणजे तू प्रसन्न होतीस, तू अल्लड होतीस कारण तू लहान होतीस ना, बालिका होतीस. आता तू आनंदी नवयौवना सुद्धा होती, तरुण असताना तू भारी आनंदी होती. ध्येयाचे पंख दूर पसरवणारी ध्येयगंधा सुद्धा तू होती. परंतु आता तू पूर्ण बदलली आहेस, एखाद्या स्थित प्रज्ञा सारखी. कारण आरशाबाहेरील स्त्री संसारात इतकी रममाण झालीये. तुम्ही तुमच्या आई, आत्या, मावशी ज्या कोणी आहे त्यांच्याकडे बघितलं नाही बाबा मला माझ्या मुलांची परीक्षा आहे 12वीची, मला कुठे येता येणार नाही हा प्रश्न प्रत्येकांच्या मनात असतो. म्हणजे इतक्या त्या रममाण झालेल्या आहेत. लहान सहान आनंदी गोष्टीपासून ही दुरावली आहे स्त्री. तेव्हा जणू कवयित्रीने कवितेतून स्त्रीला तुझ्यातील छंद पुन्हा जगायला सुरुवात कर, म्हणजे तुझ्यात जे काही हॉबीज आहेत त्या हॉबीज तू पुन्हा सुरू कर हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न केला आहे असे मला वाटते. सो सबस्क्राईब करा अँड लाईक करा.